या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट आणि एमआयएमचे कार्यकर्ते भिडलेले आहेत। शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झालेली आहे। शिरसाटांच्या समर्थकाला घरात घुसून मारहाण करण्यात आलेली आहे। जलील यांच्या विरोधात पोस्ट केल्यानं ही मारहाण करण्यात आल्याचं कळतंय। छत्रपती संभाजीनगरच्या ब्रिजवाडी रमाईनगर इथं हा प्रकार घडलेला आहे। नाही ना ऐक ना थोडं सांग। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय हा सगळा प्रकार आहे? शिरसाट आणि एमआयएमचे कार्यकर्ते आपापसात भिडताना दिसत आहेत। लागवीजी, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आणि बेकायदेशीर जमीन खरेदीचा आरोप केलेला आहे। हे दोन राजकीय नेत्यांचा वाद निर्माण झालेला आहे। तर दुसरीकडे आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ यांनी इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियावर संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांनी एक पोस्ट टाकलेली होती। तर तू जलील साहेबांच्या विरोधात पोस्ट का टाकली असा जाब विचारत या ठिकाणी ही बेदम मारहाण दोन कार्यकर्त्यांमध्ये झालेली आहे, समर्थकांमध्ये झालेली आहे। एक समर्थक मंत्री संजय शिरसाट यांचा आहे, तर दुसरा समर्थक जो आहे तो इम्तियाज जलील यांचा असल्याचं समजतंय। सोशल मीडियावर पोस्ट का टाकतो अशा प्रकारे विचारणा करत या ठिकाणी ही बेदम मारहाण केलेली आहे आणि दोघांनीही परस्परांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। दोघांनीही एकमेकांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामध्ये काही महिलांना देखील मार लागले अशी माहिती मिळतीये। तर दुसरीकडे या समर्थकांनी दोघांच्याही विरोधात विरोधामध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। लागवीजी, आता या सगळ्या मुद्द्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर काही कारवाई होताना दिसतीये का? घटनास्थळी पोलीस पोहोचलेत का? या सगळ्याचा आढावा घेतला जातोय का? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर इम्तियाज जलील यांनी बरेच आरोप केलेले आहेत आणि पत्रकार परिषदेमध्ये एका विशिष्ट समाजाविषयी केलेल्या एका शब्दावरून ज्यादातर आंबेडकरी संघटनांनी देखील जलील यांच्या विरोधामध्ये मोर्चाचा एक इशारा दिलेला आहे। त्यानंतर जलील यांनी देखील पोलिसांवर आरोप केलेले आहेत की पोलिसांनी माझ्यावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सांगण्यावरून गुन्हे दाखल केले आहेत। त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा या ठिकाणी इम्तियाज आपले कार्यकर्ते भिडलेले आहेत। याविषयी शिरसाट किंवा एमआयएमचे जलील यांना या सगळ्याविषयीची काही माहिती मिळालेली आहे का? त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात काही आवाहन करण्यात येत आहे का? अगदी थोडक्यात सांगा। लागवीजी, या दोनही नेत्यांना कार्यकर्त्या संदर्भात माहिती मिळालेली आहे की नाही अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र दोनही नेत्यांचे कार्यकर्ते हे भिडलेले होते आणि पोलिसांमध्ये जो परस्पर जाऊन यांनी आता गुन्हे दाखल केलेले आहेत। निश्चित। सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।